आजच्या या सेक्शनमध्ये आपण बीट डेमोमधले वर्डचे काही प्रश्न आपण प्रॅक्टिकलचे वर्डचे प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिकलवर क्लिक करा, वर्डवर क्लिक करा. तर पहिला प्रश्न बघू, दिलेल्या डॉक्युमेंटच्या दुसऱ्या वाक्याला बोल्ड कसं करतात. बोल्ड त्यासाठी स्टार्ट बटनावर इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्या स्टार्ट बटन चालू होईल आपल्याला इथं. तर पहिला प्रश्न आपल्याला समोर येईल, पेज येईल, प्रश्न येईल आपल्याला समोर. तर असं हे वर्डचं ॲप्लिकेशन ओपन होईल आणि लगेच खाली प्रश्न आपल्याला दिसेल, दिलेल्या डॉक्युमेंटच्या दुसऱ्या वाक्याला बोल्ड करा. तर दुसरं वाक्य हे इथं एवढ्या अंतरावर क्लिक करायचं आहे, या बोल्ड बटनावर टिक करायचं आहे, सबमिट बटनावर टिक करायचं आहे. तर हा पहिला प्रश्न आपला झाला, उत्तर बरोबर आलं आपलं. असं ओके करायचं आहे. लगेच दुसरा प्रश्न घ्यायचा आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमधले 5व्या वाक्याला बोल्ड आणि अंडरलाईन करा. तर परत प्रश्न चालू करायचा आहे. 5व्या वाक्याला काय करायचं आहे, बोल्ड आणि अंडरलाईन करायचं आहे. तर 5चं वाक्य हे आहे, इथं क्लिक करायचं, एवढ्या अंतरावर क्लिक करायचं आहे. बघा माऊस आपलं एवढ्या अंतरावर नेऊन ठेवायचं, क्लिक करायचं आणि याला बोल्डही करायचं, अंडरलाईन करायचं आणि याला सबमिट करायचं. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न संपला आपला. दिलेल्या डॉक्युमेंट 5व्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून बोल्ड आणि स्ट्राईक थ्रू करा. तर 5व्या वाक्याला आपल्याला बोल्ड पण करायचं आहे आणि स्ट्राईक थ्रू पण करायचं आहे. तर ते कसं करणार आपण, तर पहिल्यांदा स्टार्ट करू प्रश्न आपण. तर 5चं वाक्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. 5चं वाक्य आहे, इथं क्लिक करायचं आहे, त्याला बोल्ड करायचं आहे आणि याला स्ट्राईक थ्रू बटन हे आहे, इथं क्लिक करायचं आहे आणि याला सबमिट करायचं आहे. असं पुढचा प्रश्न घ्यायचा आहे, दिलेल्या डॉक्युमेंट अजेंडा शब्दाला डबल अंडरलाईन करा. अजेंडा जो शब्द आहे याला डबल अंडरलाईन करायचा आहे. तर तो कसं करणार आपण, तर अजेंडा शब्द हा आहे, याला डबल क्लिक करायचं आहे, सिलेक्ट होणार असा. त्याला अंडरलाईन जी अंडरलाईन बटन आहे त्याच्या बाणावर, बारीक बाणावर इथं क्लिक करायचं आहे आणि याला डबल अंडरलाईन घ्यायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे आणि याला सबमिट करायचं. तर अशा प्रकारे आपण डबल अंडरलाईन केलं आपण. तर हे असं करून बघायचं आहे. दिलेल्या संपूर्ण डॉक्युमेंटला वर्ड ओनली अंडरलाईन द्या म्हणलं. संपूर्ण डॉक्युमेंटला आपल्याला वर्ड ओनली अंडरलाईन द्यायची आहे. अंडरलाईन आहेच आहे पण वर्ड ओनली आहे. तर ते कसं घेणार, संपूर्ण डॉक्युमेंट म्हणलं की पूर्ण डॉक्युमेंट आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. तर हे पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करणं असं हातानं माऊसनं ड्रग करणं फार अवघड काम आहे. एकदा सिलेक्ट करायचं, तिथे सिलेक्टवर जायचं आणि सिलेक्ट ऑल करू शकता असं. तर हे पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट होऊन जाईल एकदाच ॲट अ वन टाईम. परंतु शॉर्टकट पण याचा मार्ग आहे. तर इथं होमवर जा, सिलेक्टवर जा, ऑलवर क्लिक करा. याऐवजी आपण डायरेक्ट कंट्रोल की दाबायची आपल्या कीबोर्डवरली आणि ए दाबायचं, ए, तर पूर्ण सिलेक्ट होऊन जाईल. असं कसं केलं आपण, कंट्रोल दाबलं आणि ए दाबलं तर पूर्ण सिलेक्ट झालं. आणि मग याला अंडरलाईनवर जायचं. इथं वर्ड ओनली अंडरलाईन नाही, ही डबल अंडरलाईन आहे, ही थिंक अंडरलाईन आहे, प्रत्येक अंडरलाईनला नाव आहे पण डबल वर्ड ओनली अंडरलाईन दिसत नाही आपल्याला. ही वेव अंडरलाईन आहे. तर अनेक पुढची अंडरलाईन बघण्यासाठी मोर अंडरलाईनवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनं आपल्याला पुढे डब्बा येईल असा. आणि इथं अंडरलाईन स्टाईलवर जायचं आहे आणि इथून वर्ड ओनली अंडरलाईन वर्ड ओनली घ्यायचं आहे आणि याला ओके करायचं. बघा फक्त शब्दाखालीच अंडरलाईन आली, मध्ये कुठंच अंडरलाईन आली नाही. तर याला म्हणतात वर्ड ओनली अंडरलाईन म्हणतात आणि याला सबमिट करायचं. द प्रोसिजर आपल्याला कळाली कशी कशी करायची आपल्याला. तर पहिल्यांदा स्टार्ट करायचा, परत प्रश्न घेतो तोच, लक्षपूर्वक बघा. कंट्रोल ए दाबायचं, पूर्ण सिलेक्ट होणार. अंडरलाईनवर जा, मोर अंडरलाईनवर जा, इथून आपल्याला अंडरलाईन स्टाईलवर जा, वर्ड ओनली घ्या, ओके करा आणि मग परत सबमिट करा. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला करायचा आहे. पुढचा प्रश्न घ्यायचा आहे, वेव अंडरलाईन म्हणलं, सोपं तसंच आहे. संपूर्ण डॉक्युमेंटला वेव, संपूर्ण शब्दाला म्हणून कंट्रोल ए दाबायचं, अंडरलाईनवर जायचं आहे आणि इथं वेव अंडरलाईन हे आहे, इथं क्लिक करायचं आहे आणि याला सबमिट करायचं. वेव म्हणजे पाण्यासारखं वेव असतात तशी आहे. संपूर्ण डॉक्युमेंटला स्ट्राईक थ्रू करा म्हणलं. संपूर्ण डॉक्युमेंटला, वोल डॉक्युमेंटला, पूर्ण वोल डॉक्युमेंटला आपल्याला स्ट्राईक थ्रू करायचं आहे. कंट्रोल ए दाबायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा कंट्रोल ए दाबायचं आहे आणि इथं स्ट्राईक थ्रू बटन हे आहे, इथं क्लिक करायचं आहे आणि याला सबमिट करायचं. तर हा प्रश्न केला आपण. बोल्ड आणि अंडरलाईन करा म्हणलं. इथं संपूर्ण डॉक्युमेंटला बोल्ड पण करायचं आहे, अंडरलाईन पण तसाच कंट्रोल ए दाबायचं आहे, बोल्ड पण करायचं आहे, अंडरलाईन पण करायचं आहे, सबमिट करायचं. ओनली अंडरलाईन, सिंगल अंडरलाईन असं करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इंट्रोडक्शन टू स्टडी या टेस्टला कॅलिबरी फॉन्टला अप्लाय करा म्हणजे कॅलिबरी नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे. फॉन्ट म्हणजे अक्षर. तर हे इंट्रोडक्शन स्टडी हे हेडिंग आहे, या हेडिंगला इथं क्लिक करायचं आहे. या हेडिंगला जी स्टाईल द्यायची, अक्षराची स्टाईल आहे, फॉन्ट टेक्स्टला फॉन्ट अप्लाय करायचं आहे. तर या फॉन्टची यादी इथं आहे, आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. याच्यातनं कॅलिबरी नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे आपल्याला, कॅलिबरी नावाचा, इथं क्लिक करायचं आहे आणि याला सबमिट करायचं. असं करायचं आहे. पुढचा प्रश्न घ्यायचा आहे, दुसऱ्या वाक्याची फॉन्ट साईज
आपल्याला 14 करायची आहे आपल्याला या ठिकाणी. तर दुसरं वाक्य हे आहे, इथं जायचं, या लिस्ट फॉन्टच्या साईजवर जायचं इथं आणि याच्यामध्ये याला हे घ्यायचं आपल्याला, सिलेक्ट करायचं आणि याला आपण सबमिट करायचं. असं अक्षराची साईज आपण अशी वाढवली आपण. तर हा 10वा प्रश्न झाला आपला. तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट सबस्क्रिप्ट करा म्हणलं. तिसऱ्या वाक्याला सबस्क्रिप्ट करायचं आहे. तर तिसरं वाक्य हे आहे, इथं क्लिक करायचं आहे. सबस्क्रिप्ट म्हणजे हा टूल आहे आपल्याला दिसतो तो सबस्क्रिप्ट दिसते का इथं, इथं क्लिक करायचं आहे आणि याला सबमिट करायचं. परत पुढचा प्रश्न घ्यायचा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये राईट मार्जिन आपल्याला 0.75 करायचे आहे. राईट मार्जिन आपल्याला 0.75 करायचे आहे. तर इथं लेआउटवर जायचं आहे, इथून मार्जिनवर जायचं आहे, इथून कस्टम मार्जिनवर जायचं आहे, काल सांगितलं तुम्हाला. आणि राईट मार्जिन ही आहे, इथं 0.75 लिहून इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं आहे आपल्याला असं आणि याला ओके करायचं आहे. तर ही मार्जिन राईट मार्जिन झाली आपली सेट 0.75 असं ओके करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटच्या दुसऱ्या वाक्याला आपल्याला टाइम्स ऑफ रोमन नावाचा फॉन्ट अप्लाय करायचा आहे. तसाच प्रश्न आहे, दुसऱ्या वाक्याला क्लिक करायचं आहे, या फॉन्ट लिस्टवर जायचं आहे, इथून आपल्याला टाइम्स ऑफ रोमन नावाचा फॉन्ट घ्यायचा, हा इथं दिसतो आपल्याला, इथं क्लिक करायचं आहे, सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न घ्यायचा आहे, 7व्या वाक्याची फॉन्ट साईज 48 करायची आहे. 7व्या वाक्याला क्लिक करायचं आहे आपल्याला. 7वं वाक्य हे आहे, इथं क्लिक करायचं आहे. फॉन्टची साईज आपल्याला 48 करायची आहे. 48वर क्लिक करायचं आहे, सबमिटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न घ्यायचा आहे, डॉक्युमेंटची टॉप मार्जिन आपल्याला 4.7 करायची आहे. टॉप मार्जिन आपल्याला 4.5 इंच करायची आहे. तर पेज लेआउटवर जायचं, मार्जिनवर जायचं आहे, इथून कस्टम मार्जिनवर जायचं आहे, इथं बारीक ठिपक्यावर क्लिक करायचं आहे आणि टॉप मार्जिनमध्ये इथं लिहायचं 4.5 इंच लिहायचं आहे. इंच म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे, ओके करायचं. तर वरून आपल्याला ही 4.5 इंच सुटली असं सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे व्हिडिओ तयार केला. जे 15पर्यंत प्रश्न तयार केले हे तुम्हाला करून पाहायचे आहेत. अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. परत हे प्रश्न तुम्ही करून बघा, प्रॅक्टिसेस करा. एक्झामला हे प्रश्न असेच येत असतात. धन्यवाद.